शिवाजी कोण होता या पुस्तकावरून बुलढाणा जिल्ह्यातील वातावरण आणखी तापताना दिसत आहे। प्रकाशक प्रशांत आंबी यांच्या पत्नी आरती आंबी यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर टीका करत जिजाऊंच्या भूमीत जिजाऊंच्या विचारांची आठवण करून द्यायला आलो असल्याची प्रतिक्रिया दिली आहे। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या वादातून बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण दिवसेंदिवस तापताना दिसत आहे। पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांच्या पत्नी आरती आंबी यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर थेट टीका करत ज्या भूमीत जन्म झाला त्या जिजाऊंचे संस्कार घेण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे। आरती आंबी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की आम्ही जिजाऊंच्या भूमिकेत त्यांच्या विचारांची आठवण करून द्यायला आलो आहोत। दरम्यान आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या कथित वक्तव्यात प्रशांत आंबी यांच्या पत्नीचा उल्लेख झाल्याने हा वाद अधिकच चिघळला आहे। याच पार्श्वभूमीवर प्रशांत आंबी यांच्यासह त्यांची आई, पत्नी आणि बहीण देखील बुलढाणा जिल्ह्यात दाखल झाले आहेत। शिवाजी कोण होता या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणामुळे बुलढाण्यात राजकीय वातावरण तापले असून पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे। परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे। खरं तर हा फक्त आमच्या कुटुंबियांचा प्रश्न नाहीये, यामध्ये शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख करून शिवीगाळ करण्यात आलेली आहे, जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। मी आणि माझे पती प्रशांत आंबी आम्ही दोघं देखील चळवळीतील कार्यकर्ते आहे। 10-12 वर्ष चळवळीमध्ये काम करतोय, त्यामुळे जीवाची भीती आम्हाला नाहीये। पण एखादा लोकप्रतिनिधी जर अशा पद्धतीने कायम बोलत असेल, हे झाल्यानंतर 2 दिवसानंतर आम्ही त्यांच्या मुलाची एक क्लिप व्हायरल झालेली बघितली, त्यामध्ये देखील ते अश्लील शिवीगाळ करतायत। तर अशा पद्धतीने जिजाऊच्या भूमीमध्ये शिवीगाळ जी होते, महाराष्ट्र याच्याकडे बघतोय आणि ही निंदनीय गोष्ट आहे। त्यामुळं आमदार साहेबांना आम्ही विनंती करायला आलोय की ज्या भूमीत जन्मलाय त्या जिजाऊंचा तरी जिजाऊंकडून जे संस्कार घ्यायची तुम्ही गरज आहे, ते संस्कार आज त्यांना आठवण करून देण्यासाठी आम्ही या भूमीमध्ये आलेलो आहे। त्या पत्रासंबंधी मला खूप काही बोलायचं आहे, पण ते मी मोर्चाच्या ठिकाणी बोलेन, कारण की ते बोलत असताना काही खूप सविस्तर मी बोलणार आहे। माझी आई आणि माझी बहीण, माझ्या 2 बहिणी तर आता सध्या उपस्थित नाहीत, आम्ही थोडं उशिरा आलोय या ह्याच्यात, त्या आवरत आहेत। त्यामुळं मी मोर्चाच्या ठिकाणी ते माझे कुटुंबीय सर्व ज्यावेळेला उपस्थित असतील त्यावेळेला मी इन डिटेल त्यावर बोलेन।